हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओएसिस नॉलेज पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पर्यावरण हा विषय शिकत असताना त्यातला महत्वाचा पॉइंट जैव संचयन म्हणजे काय, ज्याला आपण बायो अक्युमुलेशन म्हणतो. जैव संचयन, बायो अक्युमुलेशन म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहे. दुसरी टर्मिनॉलॉजी आहे तुमची जैव आवर्धन, ज्याला आपण बायो मॅग्निफिकेशन म्हणतोय. बायो मॅग्निफिकेशन. त्याच्यानंतर तिसरी टर्मिनॉलॉजी आपण बघणार आहे इकॉलॉजिकल, परिस्थितिकीय सुस्थान. परिस्थितिकीय सुस्थान, ज्याला इंग्लिश मध्ये आपण इकॉलॉजिकल निश म्हणतोय. इकॉलॉजिकल निश. 4 नंबर आहे तुमचा सीमा परिणाम. त्याला इंग्लिश मध्ये आपण एज इफेक्ट म्हणतो. सीमा परिणाम, एज इफेक्ट. 5 नंबर आहे इकोटोन. इकोटोन. या सर्व 5 टर्मिनॉलॉजीचा अभ्यास आज आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर करतोय. त्यात बघा, पहिला जैवसंचयन. आता जैवसंचयन ही संकल्पना पर्यावरणामध्ये सध्याच्या काळात जास्त सध्याच्या काळात जास्त तिचा यूज होतोय, वापर होतोय किंवा आपल्याला ती प्रकर्षाने जाणवतोय. आता जैवसंचयन ज्यावेळी होतं, जैवसंचयन म्हणजे काय आणि कसं होतं, तर जैवसंचयना मागे महत्वाचा फॅक्टर किंवा महत्वाचा घटक कारणीभूत आहे, तो आहे प्रदूषण. पाणी प्रदूषण झाल्यानंतर, वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचं प्रदूषण झाल्यानंतर किंवा पाण्याचं प्रदूषण असेल, जमिनीचं असेल, हवेचं असेल, तर त्या प्रदूषणातनं काय होतात की कॉन्टामिनंट जे असेल किंवा प्रदूषक जे असतात तर ते सजीवांच्या शरीरात जमा व्हायला लागतं. आणि ते प्रदूषक जमा झाल्यानंतर त्यांचं जे सजीवांच्या शरीरामध्ये संचयन होतं त्या प्रदूषकांचं, त्या घातक पदार्थांचं, त्यालाच आपण जैव संचयन किंवा बायो अक्युमुलेशन म्हणतो. आता सध्या ज्या काही एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स रेज झाल्या, एन्व्हायरमेंटल प्रदूषण होतंय, त्याच्यात ही संकल्पना जास्त वापरल्या जाते किंवा ती आता सत्यात उतरते जास्त प्रमाणात. त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं बायोमॅग्निफिकेशन. ज्यावेळेस जैव संचयन एका छोट्या सजीवाच्या शरीरात कमी प्रमाणात होतं आणि ते अन्न साखळीमध्ये एंट्री करतं. अन्न साखळीमध्ये, अन्न जाळ्यामध्ये त्याची एंट्री झाल्यानंतर त्याचं प्रमाण सजीवागणिक वाढत जातं. त्याच्यातनंच बायोमॅग्निफिकेशन होतं. आपल्याला स्क्रीनवर ज्या 2 इमेज दिसत आहेत त्यात इमेज नंबर 1 आणि इमेज नंबर 2. बघा, पहिल्या इमेज मध्ये काय सीन आहे, लहान मासे ते प्रदूषित प्रदूषित वॉटरमध्ये पाण्यात वाढत असताना त्यांच्या शरीरात काही प्रदूषक जातात. तेच लहान मासे त्यांच्यापेक्षा मोठ्या माशांनी खाल्लं की ते प्रदूषणाचं प्रमाण वाढत चालतं. पुन्हा त्या माशांना अजून त्यांच्यापेक्षा मोठ्या माशांनी खाल्लं की ते प्रदूषकांचं प्रमाण वाढत चाललंय. आणि हे प्रत्येक विनिमय स्तरावर प्रत्येक विनिमय स्तरावर हे प्रदूषक सजीवागणिक वाढत जातात. त्यालाच आपण बायो मॅग्निफिकेशन म्हणतात. मॅग्निफाय होणं, प्रमाण वाढत जाणं. ठीक आहे, तर त्याला बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. त्या दोन्ही टर्म आता सध्या वापरल्या जात आहेत. आता बघा, बायोमॅग्निफिकेशनचं इथं पर्सेंटेज दिलंय की कसं पाण्यातनं फायटोप्लॅन्क्टॉन मध्ये किंवा प्लॅन्क्टॉन मध्ये जे 5 प्रमाणात 5 ppm पर्यंत प्रदूषक आहेत, ते प्लॅन्क्टॉन ज्यावेळेस फिश खात आहेत, ते सर्व प्लॅन्क्टॉन खाल्ल्यावर फिश मध्ये 200 ppm होते. तसे जवळजवळ 7-8 फिश खाल्लं की बर्ड मध्ये 1600 ppm होते. तर हे तुमचं उत्पादक पासून प्राथमिक कंझ्युमर, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक ह्याच्या विनिमय स्तरावर त्याचं कन्झम्पशन चालू आहे. तर प्राथमिक स्तरावर किंवा उत्पादकामध्ये त्याचं काय होतंय, जैव संचयन होतंय इथे.
जैव संचयन झालं. जैव संचयन झाल्यावर तेच उत्पादन ज्यावेळेस फिश खातायत, बर्ड खातायत, तर त्या भक्षक लेवलला त्याचं आवर्धन होत चाललंय, मॅग्निफिकेशन होत चाललंय, ज्याला आपण काय म्हणतो, बायोमॅग्निफिकेशन म्हणतो किंवा जैव आवर्धन म्हणतो. त्याच्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने जे सध्या औद्योगिक विकास चालू आहे, औद्योगिक विकासाबरोबर जे एन्व्हायरमेंट मधले परिणाम आहे त्याच्यात ह्या टर्मिनॉलॉजी प्रकर्षाने आता वापरण्यात येत आहेत. बायोमॅग्निफिकेशन असेल, बायो अक्युम्युलेशन असेल, त्या दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन आलाय राज्यसेवा 2014ला, या पॉइंट वरती क्वेश्चन आलेलं आहे, बायो मॅग्निफिकेशन आणि बायो अक्युम्युलेशन ह्या टॉपिक वरती. तुमच्या स्क्रीनवर क्वेश्चन आहे, सर्वांनी स्क्रीन पॉज करून क्वेश्चन वाचायचा आहे, रीड करायचं आहे. तर बघा क्वेश्चन मध्ये, अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस, अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हणतोय आपण विद्यार्थी मित्रांनो? त्याला आपण जैव आवर्धन म्हणतो. जैव आवर्धन, आता कधी कधी हे शब्द मराठीत समजत नाही, तर त्यावेळेस त्याला इंग्लिशमध्ये बघण्याची गरज आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बायो मॅग्निफिकेशन म्हणतो. एवढा सिंपल क्वेश्चन राज्यसेवा 2014ला आलाय. साधारण प्रिलियम मध्ये जे 4-5 क्वेश्चन येतात त्यात हा एक क्वेश्चन कव्हर झालेला आहे, बायोमॅग्निफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची एक महत्वाची कन्सेप्ट आहे जिला आपण इकॉलॉजिकल निश म्हणतो. आणि इकॉलॉजिकल निश म्हणजेच परिस्थितीकीय सुस्था. आता याचा संदर्भ काय होतो, ज्यावेळेस आपण परिसंस्था ही कन्सेप्ट बघतो की परिसंस्थेमध्ये विविध सजीव असतात, त्या सजीवांच्या एकमेकांमध्ये इंटरॅक्शन्स असतात आणि त्या सजीवांच्या पर्यावरणाबरोबर पण इंटरॅक्शन असतात. ज्यावेळेस सजीव एकमेकांबरोबर इंटरॅक्शन करणारे म्हणजेच उत्पादक, हा उत्पादक जे असेल त्याच्यावर भक्षक डिपेंड आहे, भक्षकचं विघटन होते. तर भक्षक ह्या टप्प्यावरती वेगवेगळे भक्षक असतात. प्राथमिक भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, तृतीय भक्षक असेल, चतुर्थ भक्षक असतील. आणि या भक्षकांच्या एकमेकांमध्ये ज्या काही इंटरॅक्शन्स होतात आणि त्यातनं त्यांचे रोल डिफाईन होतात. पर्यावरणामध्ये त्यांचे काही फंक्शनल रोल्स असतात, जसं हरिण आणि वाघ, दोन प्राणी घेऊ आपण. तर यांचे दोघांची इकॉलॉजिकल निश वेगवेगळी, आणि याच्यातल्या एकाला जरी आपण परिणाम निर्माण करतोय तरी पण त्या परिसंस्थेमध्ये इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतोय. जर आपण वाघांची संख्या कमी केली तर हरणांची संख्या वाढेल, हरणांची संख्या वाढली तर काय होईल, कुरण असेल, कुरणे असतील, वनस्पती असेल, त्यांची संख्या कमी होईल. त्यांची संख्या कमी झाली, त्यांच्यावर डिपेंडंट कीटक असतील, पक्षी असतील, त्यांच्यावरही इम्पॅक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक प्राणी असेल, पक्षी असेल, तर त्यांचं परिसंस्थेमध्ये काय असतं, परिसंस्थेमध्ये स्वतःचं एक सुस्थान असतं, स्वतःचा एक रोल असतो. जसं मी म्हटलं की वाघांची संख्या कमी झाली तर हरणांची संख्या वाढेल. हरणांची संख्या वाढली तर त्याचा बॅड इम्पॅक्ट कशावर असेल, रानमहिषी असेल, रानमहिष असेल, किंवा त्या भागात जे काही प्राणी असतील जे वनस्पती कुरणांवरती डिपेंडंट आहे त्यांच्यावरही परिणाम होईल. म्हणजे हरिण आणि तसेच तृणभक्षक जे प्राणी त्या पद्धतीचे, तर त्यांच्या अन्न साखळीवरती परिणाम व्हायची शक्यता असते. त्याच्यातनं पर्यावरणीय असमतोल निर्माण होऊ शकतोय, इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतोय. त्यामुळे प्रत्येक याचा पर्यावरणामध्ये रोल असतो. तुम्हाला इमेज दिसतील की वेगवेगळ्या पद्धतीचे जे तुम्हाला प्राणी इथं दिसतात, तर ते वेगवेगळ्या झाडाचं जरी स्ट्रक्चर म्हटलं, त्यांचा स्वतःचं अन्न मिळवण्याचं वेगवेगळे लोकेशन आहे. काही जण फांदीवर, काही जण झाडाच्या बुंद्यावरती अन्नासाठी डिपेंडंट आहे, काही जण फांद्यांवरती, काही जण पूर्ण झाडाच्या टोकापर्यंत जाऊन ना आपलं अन्न मिळवतायत. तर ह्या पद्धतीने पर्यावरणात तशाच पद्धतीने स्वतः प्रत्येक प्राण्याचा असेल, पक्षाचा असेल रोल असतो. काही जण कॉम्पिटिटर असतात, काही जण प्रेडेशनचं काम करतात. कॉम्पिटिटर, प्रेडेशन अशा पद्धतीने, जसं मी म्हटलं हरिण आणि तसेच इतर काही गवत वनस्पती खाणाऱ्या प्राणी. जर वाघांची संख्या कमी झाली तर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढू शकते. तर यालाच आपण इकॉलॉजिकल सुस्थान म्हणतो. इकॉलॉजिकल सुस्थान म्हणजे कोणत्याही प्राण्याचं, पक्षाचं त्या परिसंस्थेमध्ये असलेला रोल, फंक्शन. बघा
इथं आपण काही प्राणी पक्षी बघतोय, प्रत्येकाला वेगवेगळे दिले. काही पक्षी ज्यांची मान मोठी आहे, काहींना उडता येते, काहींचे पाय उंच आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर वाघाचं शरीर रचना कशी आहे, जिराफाची शरीर रचना कशी आहे. याच्यातनं काय प्रयत्न करतोय आपण, परिसंस्थेमध्ये बॅलन्स निर्माण करणं आणि त्यांचा परिसंस्थेमधला वेगवेगळा रोल आहे, जेणेकरून त्यांच्यातली कॉम्पिटिशन ह्या अशा सर्व स्ट्रक्चरनं कॉम्पिटिशन कमी होते. ठीक आहे. जसं मागच्या इमेज मध्ये पण बघितलं मी की काही जे आहेत प्राणी ते झुडपांवर डिपेंडेंट आहे, काही झाडांच्या शेंड्यावर जाऊन आपलं अन्न मिळवतात. तर याच्यातूनच काय होतं की कॉम्पिटिशन कमी होऊन प्रत्येकाचा सर्व्हायवल चान्स वाढतो. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त इकॉलॉजिकल सुस्थांमध्ये लक्षात ठेवा की त्यांचं पर्यावरणामधलं जो काही रोल आहे त्यालाच आपण इकॉलॉजिकल सुस्थान म्हणतो. त्याच्यानंतर इकोटोन, पुढची एक महत्वाची टर्मिनॉलॉजी इकोटोन. काय असतं आता ही इकोटोन? इकोटोन म्हणजे कोणत्याही ज्या दोन परिसंस्था असतात, समजा ही आहे परिसंस्था एक आणि दुसरी दुसरी आहे परिसंस्था बी. ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या परिसंस्था एकमेकांजवळ येतात आणि त्या एक परिसंस्थेतनं दुसऱ्या परिसंस्थेमध्ये जाताना जो किनारी भाग असतो, संक्रमण अवस्थेतला भाग असतो, तर त्यालाच आपण इकोटोन म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, इकोटोन म्हणजे काय? संक्रमण अवस्था आहे, दोन परिसंस्थांमधली संक्रमण अवस्था. परिसंस्था ए आणि परिसंस्था बी. परिसंस्था ए आणि परिसंस्था बी याच्यातली जी संक्रमण अवस्था आहे, संक्रमण स्टेज आहे, तिलाच आपण काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? इकोटोन म्हणतो. बघा आता ह्या इमेज मध्ये आपल्याला दिसतंय की साईडला काही वन आहेत आणि या साईडला नदी आहे. वने आणि नदी यांच्यातली जी संक्रमण अवस्था आहे किनारी भागातली, की पाणी पण आहे त्या ठिकाणी, वृक्ष पण आहे. त्यानंतर ह्या इमेज मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल की इथं वृक्ष पण आहे, त्याच्या बाजूला पाणी पण आहे. तर ही संक्रमण अवस्था, हिलाच आपण इकोटोन म्हणतो. इकोटोन म्हणजे कोणत्याही दोन परिसंस्थेमधील संक्रमण अवस्था. कोणत्याही दोन परी कोणत्याही दोन परिसंस्थांमधील संक्रमण अवस्था. संक्रमण अवस्था म्हणजे काय मित्रांनो? इकोटोन आहे. याच्यामध्ये आता इथे तुम्ही पाणी आणि जंगल घेतलं, वेगवेगळ्या ठिकाणी, एखाद्या ठिकाणी वाळवंटी भागातनं तुम्ही नॉर्मल भागामध्ये एंट्री करतात, तर वाळवंटी भाग आणि नॉर्मल भाग त्याच्या किनाऱ्यावर असणाऱ्या भागाला आपण इकोटोन म्हणतो. समुद्रावरनं तुम्ही जमिनीकडे येतात, त्याचा जो किनारी भाग आहे ते इकोटोन म्हणून काम करू शकतो. कोणत्याही दोन वेगवेगळ्या परिसंस्था किंवा नॉर्मल इथं दलदलीय प्रदेश आहे, ए ठिकाणी दलदलीय प्रदेश आहे, ए ठिकाणी जमीन आहे, बी ठिकाणी दलदलीय प्रदेश आहे. तुम्ही जमिनीवरनं दलदलीय प्रदेशमध्ये एंट्री करताना जो किनारी भाग असतो, संक्रमण अवस्था असते, त्याला इकोटोन म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही इकोटोनचा विचार करता, तर त्या इकोटोन मध्ये किंवा जी संक्रमण अवस्था असते तिथं दोन वेगळ्या परिसंस्थांपेक्षा त्या संक्रमण अवस्थेमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात जैवविविधता आढळते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, पक्षी असेल, कीटक असेल किंवा वनस्पतींची व्हरायटी असेल, जलीय प्राणी असेल, तर त्या संक्रमण अवस्थेमध्ये तुम्हाला ती जैवविविधता जास्त बघायला मिळते, बायोडायव्हर्सिटी जास्त बघायला मिळते आणि त्यालाच आपण एज इफेक्ट म्हणतो. पुढे बघूच आपण ती टर्मिनॉलॉजी. फायनली इकोटोन म्हणजे कोणत्याही दोन परिसंस्थांमधील संक्रमण अवस्था, संक्रमण भाग जे असतो त्याला इकोटोन म्हणतात. आणि हा पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्वाचा भाग आहे. एमपीएससी ला प्रश्न आलेला आहे, स्क्रीनवर तुमचा एक प्रश्न आहे एमपीएससीचा, पीवायक्यू. त्याच्यामध्ये बघा, काय सर्वांनी वाचायचा आहे पीवायक्यू. दोन लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे टिंबटिंब म्हणून ओळखला जातो, इकोटोन, इकोपोज, इकोझोन, इकोटाईप. तर उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो त्याचा? इकोटोन. इकोटोन म्हणजे कोणत्याही दोन परिसंस्थांमधील संक्रमण झोन जो असतो त्यालाच आपण इकोटोन म्हणतो, मधल्या भागाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एज इफेक्ट. आता एज इफेक्ट आणि इकोटोन या जवळजवळच्या टर्मिनॉलॉजी.
मागच्या याच्यात आपण म्हटलो इकोटोन मध्ये की दोन परिसंस्थांचा संक्रमण अवस्थेतील भाग म्हणजेच इकोटोन. आणि त्या इकोटोन भागातच तुम्हाला काय बघायला मिळतो, त्या इकोटोनच्या भागामध्येच तुम्हाला बघायला मिळतोय, काय बघायला मिळतोय त्या इकोटोनच्या भागामध्ये, त्या इकोटोनच्या भागामध्ये बघायला मिळतो तुम्हाला जैवविविधता. तिथे प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, यांच्यात खूप जास्त प्रमाणात जैवविविधता बघायला मिळते. प्राणी जीवन, वनस्पती जीवन, कीटक असेल, आणि त्यालाच आपण सीमा परिणाम म्हणतो की त्या भागातली असणारी अधिकची जैवविविधता जी तुम्हाला वनांमध्ये पण बघायला मिळणार नाही आणि पाण्यातही बघायला मिळणार नाही, तेवढी जैवविविधता या संक्रमण परिसंस्थेमध्ये आढळते तुम्हाला. तर त्यालाच आपण काय म्हणतोय, एज इफेक्ट. ठीक आहे मित्रांनो, आज आपण ज्या 5-6 टर्मिनॉलॉजी शिकलोय त्याच्यामध्ये पहिलं होतं तुमचं बायो अक्युमुलेशन म्हणजे जैव संचयन, एक टर्मिनॉलॉजी बघितली आपण. दुसरी आपण बायो मॅग्निफिकेशन म्हणजे जैव आवर्धन बघितली. तिसरी आपण इकॉलॉजिकल निश, ज्याला परिस्थितीकीय सुस्थान म्हणतो, तिसरी टर्मिनॉलॉजी ती बघितली. चौथी टर्मिनॉलॉजी आपण इकोटोन बघितली. आणि पाचवी टर्मिनॉलॉजी आपण बघितली सीमा परिणाम किंवा एज इफेक्ट. याच्यावरती क्वेश्चन जास्त डिटेल नाही, बेसिक कन्सेप्ट काय त्या कन्सेप्ट वरतीच बेसिक प्रश्न प्रिलियमला मेन्सला फॉर्म होतात. त्यामुळं फक्त आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्यायची त्याची. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. असेच व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ मी वेळोवेळी अपलोड करणारच युट्यूबला. थँक्यू.